राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने महाराष्ट्राला मोठा धक्का बसलाय। अजित पवार नेतृत्व करत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि सोबतच राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू झालेली आहे। अजित पवार यांच्या निधनाने अनेक गोष्टींवरती थेट परिणाम होऊ लागल्याने समीकरणं बदललेली आहेत। ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांच्यासोबत बैठक घेतली। या बैठकीनंतर बारामतीमध्ये राजकीय चर्चांना उधाण आलं। या बैठकीला शरद पवार, पार्थ पवार, जय पवार यांच्यासोबत इतर विश्वस्तही बैठकीत दाखल होते। या बैठकीत काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा झाली। राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या राजकीय वारसासोबतच त्यांनी उभ्या केलेल्या संस्थांची जबाबदारी कुणाकडे जाणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सत्तेची सूत्र हाती घेतल्यानंतर आता अजितदादांकडे असलेल्या महत्त्वाच्या शैक्षणिक आणि सहकारी संस्थांमधील पदांच्या जबाबदारीचं वाटप करण्यात येणार आहे। बुधवारी बारामतीमधील विद्याप्रतिष्ठान इथं ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीला अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार आणि जय पवार हे देखील उपस्थित होते। अजित पवार अध्यक्ष आणि संचालक असलेल्या संस्थांमध्ये आता त्यांच्या जागी कुणाची वर्णी लावायची याबाबत या बैठकीत प्राथमिक चर्चा झाल्याचं समजतंय। अजित पवार हे केवळ राजकारणातच नव्हते तर सहकार आणि शिक्षण क्षेत्रातही अत्यंत प्रभावशाली होते। त्यांच्याकडे असलेल्या खालील पदांवर आता कुणाची नियुक्ती होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। माळेगाव साखर कारखान्याचे अध्यक्षपद अजित पवारांकडे होतं। त्याशिवाय विद्याप्रतिष्ठानचे प्रमुख विश्वस्त होते। त्याशिवाय महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्षपदी देखील अजित पवार होते। अजित पवार हे रयत शिक्षण संस्थेच्या संचालक पदावर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे सदस्यपद होतं। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही अत्यंत महत्त्वाची आणि धोरणात्मक पदं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवली जाऊ शकतात, तर तरुण नेतृत्वाकडे संधी देण्याच्या विचारातून जय आणि पार्थ पवार यांच्याकडे काही संस्थांची धुरा दिली जाण्याची शक्यता आहे। विद्याप्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीनंतर शरद पवार, पार्थ पवार, जय पवार आणि विजया पाटील यांच्यात स्वतंत्र चर्चा झाली। या बैठकीत केवळ संस्थात्मक पदच नव्हे तर भविष्यातील राजकीय समीकरणांवरही खल झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे। अजितदादांच्या निधनानंतर पवार कुटुंबात कोणत्याही प्रकारचे मतभेद होऊ नयेत आणि सर्व संस्थांचे कामकाज सुरळीत चालावे यासाठी शरद पवार स्वतः पुढाकार घेत असल्याचं दिसून येत आहे। या पदवाटणीतून पार्थ आणि जय पवार यांना सक्रिय प्रशासकीय कामाचा अनुभव देण्याचा प्रयत्नही यामागे असू शकतो।